नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. मुंबई उच्च न्यायालयाकडून 26 एप्रिलला शिपाई, लिपिक, ड्रायव्हर या तिन्ही पदांसाठी आता परीक्षा घेण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर बऱ्याच पदांची पुढची जी प्रक्रिया असणार आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे फार महत्वाचं असणार आहे. बघा, शिपाईसाठी दुसरी स्वच्छता चाचणी असणार आहे, लिपिकसाठी दुसरी टेस्ट असणार आहे, याच्यासाठी पण त्याच्या टेस्ट वगैरे असणार आहेत. परंतु आता याच्या ज्या पुढच्या स्टेज असतील त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. काही डॉक्युमेंट आपल्याकडे नसतील, त्या कोणते डॉक्युमेंट भविष्यात लागणार आहेत यांची जर आपल्याकडे यादी असेल तर भविष्यात आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि हायकोर्टची भरती ते अजिबात तुमचं एक्सक्यूज जे आहे तर ते ऐकून घेत नाही. म्हणून आपल्याकडे काही कागदपत्र जे आहे तर ते तयार असलीच पाहिजे. त्या सर्वांविषयी मी तुम्हाला माहिती देतो. बघा, त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये देखील सांगितलेलं होतं. बघा, ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. म्हणजे ज्यावेळी तुमचा इंटरव्ह्यू असेल त्यावेळी तुम्हाला सर्व ओरिजिनल कागदपत्रे सोबत त्यांची झेरॉक्स या देखील ज्या आहेत तर ते घेऊन जाणं इथं गरजेचे असणार आहेत. मित्रांनो, बरेच जे आहे तर ते शिपाई 10वी पास उमेदवार होते, त्याच्यानंतर लिपिकसाठी पदवीधर उमेदवार होते, ड्रायव्हरसाठी उमेदवार होते. यांच्यासाठी पुन्हा एकदा चांगली संधी आहे बरं का. तुम्हाला एक चांगली संधी आलेली आहे. आदिवासी विकास विभागामध्ये चौकीदार या पदाच्या 478 जागा आलेल्या आहेत. पेमेंट तुमचं 25 ते 30 हजार रुपयांपर्यंतचं पेमेंट तुम्हाला इथं चांगलं मिळणार आहे. याची तयारी करून घेण्यासाठी मित्रांनो एक PYQ निर्धार नावाची बॅच आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये नवीन ही कंपनी घेते, ऍप्टेक नावाची कंपनी ही परीक्षा घेते. या कंपनीच्या पॅटर्न नुसार सर्व काही प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं डिझाईन करून दिलेल्या आहेत. मग याच्यासाठी सर्व PYQ तुम्हाला मिळतील. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल केलं पाहिजे. लक्षात घ्या, ही परीक्षा झालेली आपली हायकोर्टाची. आता पुढची जी आहे तर त्याच एक्झाम बेसिसवर त्याच पद्धतीच्या पॅटर्नने, अत्यंत सोपा पॅटर्न असतो, याच पद्धतीने त्याला तुम्ही नक्की फॉर्म जो आहे तर तो भरून ठेवला पाहिजे. ओके, याच्यामध्ये बघा 6 मंथची व्हॅलिडिटी, सर्व काही लेक्चर्स बघा 14 लेक्चर्स ऑलरेडी तुमच्यासाठी अवेलेबल करून दिले. हायकोर्टला पण PYQ बॅच मी तुम्हाला दिली होती. सगळ्यात चांगला रिस्पॉन्स त्या बॅचला आला होता आणि त्याचा बराच फायदा जो आहे तर तो उमेदवारांना झाला. इथं पण या बॅचचा फायदा होईलच. कागदपत्रांवर आपण येऊया. कागदपत्रांमध्ये पाहिलं तर पहिलं कागदपत्र लागणार आहे जन्म तारखेच्या पुरावाचा दाखला. मग याच्यासाठी बघा, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, SSC चे बोर्ड प्रमाणपत्र काही चालेल. म्हणजे त्यांना तुमची डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची. काय डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती कन्फर्म करायची. मग याच्यासाठी त्यांच्याकडे काय काय पर्याय आहेत माहितीये का. पहिले तर ते तुमचा शाळा सोडण्याचा दाखला घेऊ शकतात. शाळा सोडण्याचा, ज्याला म्हणतो आपण LC लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो, तर ते लागेल. समजा लिव्हिंग सर्टिफिकेटवर तुमची डेट कन्फर्म नसेल तर तुमच्याकडे जे 10वीचं प्रमाणपत्र आहे, 10वीचं प्रमाणपत्र, तर ते लागणार आहे. आणि ते नसेल तर जन्म प्रमाणपत्र. आधार कार्ड वगैरे चालत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या जन्म दाखलाचा पुरावा म्हणून चालत नाही. तुम्हाला जन्मतारीख जी पाहिजे असेल तर या 3 कागदपत्रांपैकी कोणतंही एक कागदपत्र तुमच्या जवळ असणं इथं आवश्यक असणार आहे. हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं. पुढचं आहे शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक. आता बघा, शिपाईला फक्त 7वी पास होती, लिपिकला जे आहे तर ते पदवीधर पाहिजे आहे. बाकी ठिकाणी जे जे काही असेल ते, म्हणजे ज्या ज्या काही टप्प्यांमध्ये जे जे काही प्रमाणपत्र तुम्हाला लागतील ते सगळे पाहिजे. फॉर एक्झाम्पल, याच्यात 7वीचं पाहिजे आहे आणि 7वीचं हे फार महत्वाचं आहे. नसेल तर शाळेत जा आणि तुम्हाला चांगला स्कोर आला असेल, मस्त 25, 26, 27 असे पण काही लोकांना स्कोर आले, त्यांनी अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचं 100% होणार आहे. 20 वाल्यांनी पण प्रयत्न करा आणि त्यांनी 7वीचं जे तुमचं प्रमाणपत्र शाळेमधून जे आहे तर ते घेऊन या. ओके, 8वी 9वीचं नसेल तरी चालेल, 7वीचं प्रामुख्याने घेऊन या. 8वी 9वी 10वी भेटत असेल तर ठीक आहे. बघा, हे 10वीचं झालं. 12वीचं तर आपल्याकडे येतच आणि ज्या पदांना पदवी लागते तर त्यांचं पदवीचं प्रमाणपत्र आपण काढून ठेवलं पाहिजे. तर हे सगळे असले पाहिजे. पदवीमध्ये बघा, बऱ्याच उमेदवारांकडे कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट नसतं. कशाचं सर्टिफिकेट नसतं? कॉन्व्होकेशनचं सर्टिफिकेट नसतं. ते देखील सर्टिफिकेट त्यांच्या जवळ जे आहे तर ते पाहिजे. जर ते त्यांच्या जवळ असेल ना तर त्यांना कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम जो आहे तर तो येणार नाही. या सगळ्या काही गोष्टी इथं पाहिजेत. पुढचं आहे शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र. हे जे आहेत तर ते गुणपत्रक. दोन्ही गोष्टी लागतात. लक्षात घ्या, 10वीला तुम्हाला 2 सर्टिफिकेट येतात. एक असतं प्रमाणपत्र जे नंतर येतं आणि एक असतं गुणपत्रक. तर या दोन्ही गोष्टी तुम्ही काढून ठेवा. ओके, 10वी 12वी डिप्लोमा डिग्री काय असेल त्याच्या मदतीने जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींना दिलेले चारित्र्य संपन्नेचे प्रमाणपत्र. म्हणजे जे तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे त्याच्यावर 2 लोकांनी सही केलेली पाहिजे, तर ते तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. सोबत जातीचा दाखला, कारण की काहींनी वयाचा बेनिफिट घेतलेला आहे तर त्याच्यासाठी जातीचा दाखला असणं आवश्यक आहे. इथं व्हॅलिडिटी मागितलेली नाही, फक्त कास्ट सर्टिफिकेट मागितलेलं आहे. काही विशेष अर्थ असल्यास त्याचा दाखला. डोमेसाईल हे तर लागणारच आहे महाराष्ट्राच्या उमेदवारांना, हे तुमच्या जवळ असलं पाहिजे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं त्यांच्याकडे असेल त्यांनी लावा. शासकीय कर्मचारी असल्यास
कार्यालयाची मंजुरी म्हणजे एनओसी लागेल तुम्हाला, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, हे संबंधित विभागाचं तुम्हाला लागणार आहे. उमेदवारांच्या नावात बदल असेल तर 2-3 गोष्टी आहेत. एक तर काय पाहिजे, तुमच्याजवळ गॅजेट पाहिजे, गॅजेट ज्याला राजपत्र म्हणतो, किंवा विवाह प्रमाणपत्र पाहिजे. म्हणजे महिलांच्या बाबतीत विवाह प्रमाणपत्र, आणि पुरुषांच्या नावात बदल असेल तर त्यांच्यासाठी जे आहे तर ते गॅजेट असणं गरजेचं आहे. महिला पण गॅजेट किंवा विवाह प्रमाणपत्र दोघांपैकी एक गोष्टी करू शकतात. जे काही ऑनलाईन अर्जामध्ये माहिती भरली होती त्याला सपोर्टिंग करण्यासाठी डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असले पाहिजेत. सोबत आता परीक्षेचं हॉल तिकीट पण तुमच्याजवळ आलेलं आहे, परीक्षेचं हॉल तिकीट देखील तुमच्याजवळ असलं पाहिजे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत तर त्या लागणार आहेत मित्रांनो. आणि आगामी काळात ज्या काही आणखी सरसेवा होतील त्यांच्यासाठी आपल्याकडे सरसेवा सर्वसमावेशक बॅच आहे. महाराष्ट्रातून सर्वात जास्त निकाल देणारी टीम तुम्हाला यात मार्गदर्शन करणार आहे, म्हणून तुम्ही या बॅचला जॉईन करू शकतात. सोबतच जी आदिवासीची चांगली जाहिरात आलेली मित्रांनो, चौकीदार पदाची, कमी लोक फॉर्म भरतील, त्याला जास्त काही फॉर्म येणार नाही, पण त्यासाठी PYQ ची बॅच आहे मित्रांनो. आजच जॉईन करून टाका. एक चांगली तयारी जी आहे तर ती सुरू करून टाका. सगळे लेक्चर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत. ऑनलाईन टेस्ट पण काही दिवसांनी मी तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि तुम्ही हायकोर्टाचा माझा अनुभव पाहिलाच असेल. मी एक एक गोष्ट तुम्हाला या बॅच मध्ये जास्तीत जास्त गोष्टी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन, म्हणून तुम्ही विश्वास ठेवून जे आहे तर ही बॅच तुम्ही नक्की जॉईन करून टाका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.